हाय मैत्रिणींनो, तर इथे कामावरून आले होते मी आणि अंघोळ गिन केली, फ्रेश झाली मस्तपैकी. आज बरं नव्हतं वाटत, सर्दीने परवाच्या दिवशी थंड पाण्याने आंघोळ केली, त्यामुळे जाम सर्दी डोकं दुखत होतं. पण आंघोळ केल्याशिवाय बरं नव्हतं वाटत. म्हणलं आंघोळ घेतली करून आणि नंतर म्हणलं इथे कपडे आवरून घ्यावं, कारण की अनुबाई आमच्या काही जाग्यावर राहत नाही. तर आज मोनज पण घरी नव्हता. नंदूचे बाबा तर राहतच नाही या टायमाला, 8:30-9 वाजता घरी येते. आणि मोनज मार्केटला गेलं होतं खरं तर, इथे खेडला. इथे आम्हाला शुक्रवारचं मार्केट भरते, जरा बऱ्यापैकी भेटते स्वस्त तिथं. म्हणून मग तो गेला होता भाजी आणायला. तर म्हणलं चला आपलं आवरून घ्या, नंतरही आपल्यालाच आवरायचं आहे. बरं असो या नसो, लेडीजला कुठं मिळतात का आराम करायला. उगं थोड्या गावाकडलेलं 2 दिवस का होईना पण सगळं करतेच ना, भांडी हे ते करावंच लागते. आयतं बसून कुठंच भेटत नाही ना, काही खायला मिळत नाही आपल्याला. लेडीजला खरंच काय सगळं लेडीजलाच काय दिलं काय माहिती देवाने. आहे ना. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. इथं माझे झाले कपडे घड्या करणं. नानूबाईंनी जार घेऊन आले होते ताईच्या इथून पाण्याचा, तर मस्त चालू होत्या. मम्मी बस म्हणे याच्यावरच बस म्हणे जारवर. बघा आता मनोज आला होता, तो चपात्या करत होता आमचा मनोभाऊ. आज आमचा आचारी चेंज झाले आहे कशा चपात्या बनवतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग जरा मी फास्ट केला होता व्हिडिओ, खूपच लांब झाला होता. तरी मनोज नाही का, पप्पा पण करते माझ्या इथे चपात्या, फक्त फरक एवढा आहे की आपल्या 4 चपात्या तर माझ्या पप्पाची 1 चपाती राहते. तर मनोजची आधी कामावर होता बाहेर मित्रांसोबत, तिथं ते करत होता चपात्या घेऊन. त्यावेळेस तो जाड जाड करत होता, त्याला मनू जरा पातळ तरी करते. पण ठीक आहे, खायला तर मिळते आजकाल, ते पण नाही भेटत आहे. बाहेरचं खाऊन किती खायचं, वडापाव हे ते. तर त्याला चपात्या त्याला तो म्हणत होता नाही बाहेरचं नाही आणू, त्यांनी काही पोट नाही भरत, मीच करते. तर कर बाबा म्हणलं, ते तरी बरं आहे, पोट तर भरेल. आमचे बाबा यायचे ते पलीकडे दूध गरम करायला ठेवलं होतं, आता बऱ्यापैकी करते. आमचा आचारी कसा बनवते चपात्या आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि जेवण करायला पण या. आज मटकीची भाजी, भात, चपाती बहुतेक आहे असा मेनू. भाजीचं काही ठरलं नाही आहे, तर चपात्या करून घेत आहे मनोज भाऊ आमच्या इथं. पहिला आमचे बाबा आले की ते भाजी बनवून ते शूटच करू देत नाही. त्या म्हणते नको करूच देत नाही ते मला शूट. तर काय म्हणता तुम्ही, तुमच्या इथे पण जमतात ना सगळ्यांना शिकवा, कारण की काय आपण घरी नसलं तर आलं पाहिजे ना. आता गॅसचं पण बरंच प्रॉब्लेम चालू आहे, त्याला म्हणलं होतं लवकर कर, गॅसच मिळत नाही. काय प्रॉब्लेम आहे. मनोजनी त्या दिवशी खेडवरून गॅस घेऊन आला होता, एकटाच गेला होता. आधी गेला होता, शेजारच्या दादांनी नेलं होतं त्याला. इथं अनुबाईक घेऊन आलं तर काहीतरी खायला, काय खात होतं ते कळलं नाही. खातो काय खात होती काय माहितीच नाही. पिल्यासारखं करत होती आणि त्याला म्हणलं होतं तेल लाव जरा चपातीला. तेल लावलं ना, आधी स्टार्टिंगला तेल लावलं ना, तर मग त्या चपात्या काही आमच्याकडे विदर्भात नाही खात तेल वरतून असं तेल लावून, इकडेच खातात. पण मला आता सवय लागली, मला पण नाही तेल लावल्याशिवाय ते चपात्याच खाऊ नाही वाटत. वेगळंच असं म्हणजे आमच्या इकडे असं वरतून नाही लावत, असं लावतात पण एवढं वरतून असं तेल लावून नाही खात, इकडे खातात. पण छान लागते. आता पहिले आवडत नव्हतं मला. तूप आहे घरी पण तुपाचं कोणी खात नाही, मला तर बिलकुलच आवडत नाही तूप. अनुही नाही खात, तिच्यासाठीच ठेवलं आहे. पण ते पण मॅडम काही खायचं नाव नाही घेत. बघू आता. बघा दाखवत होता तो चपाती कशी झाली ते. आणि इथे बघा हे कपाट आवरून घेते. हो, याचा मुहूर्तच निघत नाही होता चपात्या हे कपाटाचं. तर अनुबाई इथे लपत होती, बघ मी कुठे लपली कळत होती. तुतल्या भाषेमध्ये छान बोलते, फास्ट बोलते पण माझ्यापेक्षाही. तर इथे मुहूर्त निघतच नव्हतं. हे ब्लाऊज आहे नाही शिवून घेतले होते, पण कधी एक दिवस घातले आणि तसेच राहिले. ताईला देते म्हणलं, तिची बॅग फुल झाली होती, गावावरून आली ती त्यावेळेस. मग तिला काही दिलं नाही, नंतर घेऊन ये म्हणे. आता नंतर म्हणजे कधी जायचं गावाकडे. मी 3-4 वर्ष झाले जाणंच नाही झालं माझं. नको वाटते आता, मावशी नाही, आई नाही. गावात घरी गेल्यावर खूप असं राडा राहते, पण किती का होईना घर राहते आपलं, आहे की नाही. मी गावाकडे गेली नक्की तुम्हाला माझं गावचं घर दाखवीन.
पण मिस करते मी. आधी तर पहिलं खूप मजा यायची गावाला. छान चिंचाचं झाड आहे माझ्या घराच्या साईडनी, बऱ्याचशा पाण्याची विहीर आहे खूप मोठी. आणि आत्तासुद्धा बाबांनी म्हणजे पाण्याचं काही घेतलं नाही, विहिरीचंच पाणी वापरतात. मोटार लावलं आहे पण घेतलं नाही अजून. असो, त्यावरून घेते म्हणलं कपाट. आज कपाटाचा मुहूर्त निघाला होता माझा. हे ऑनलाईन घेतलं होतं मी साड्या मिशोवरून. छान निघाल्या, पण ही मला नाही आवडली. साऊथ इंडियन साडी जी मी आता हात लावत आहे ना, ते आहे साऊथ इंडियन साडी वाटते. घसरते पण ठीक आहे, ते घातली तर चांगली चोपून बसतात मस्त. आणि हे दुसरी जे पर्पल आहे हे पण मी ऑनलाईनच घेतली होती. बघू आता, एक मागितली आहे मी सख्या बहिणी सख्या जावया फॅशन स्टुडिओ जो आहे ना ऑनलाईन, त्यांच्याकडून एक मागवली आहे. बघू आता कशी येते, तुम्हाला नक्की दाखवेन. इथं बघा, हे कपाट झालं होतं माझं आवरणं अशा प्रकारे. आणि हा किती दिवस राहते हे नाही माहिती.